पुण्यामध्ये राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे आणि काही वेळामध्ये राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आज काय बोलणार या संदर्भात पुणेकरांना निश्चितच उत्सुकता आहे। सध्या निवडणुकांनिमित्तानं राजकीय वातावरण आता टिपेला पोहोचलंय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज राज ठाकरे यांची पुण्यामध्ये ही पत्रकार परिषद आहे। त्यामुळे पुण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे नेमका कुठल्या मुद्द्यांना हात घालतात आणि एकंदरीतच राज्यातल्या मतदारांना जनतेला काय नेमकं आज आवाहन राज ठाकरे त्यांच्या पत्रकार परिषदेतून करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संयुक्त सभांचा प्रचार आता थांबलेला आहे आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता सर्वच प्रकारचा प्रचार थांबणार आहे। त्याआधी रॅली होत आहेत, पत्रकार परिषदा होत आहेत, जनतेला दारात जाऊन मतं सध्या उमेदवार मागताना पाहायला मिळत आहेत। तर एकंदरीतच आता पत्रकार परिषदेची प्रतीक्षा आहे। राज ठाकरे यांच्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि जाणून घेऊया पुण्यामधल्या पत्रकार परिषदेसंदर्भात आणखी सविस्तर माहिती। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले। निलेश, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पुण्यामधून होणार असल्याचं कळतं आहे। काय नेमके आजच्या पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? अनुपमा, पहा, आज शेवटचा दिवस आहे आणि काही तास राहिलेले आहेत आचारसंहिता संपायला आणि प्रचाराला। महत्वाचं म्हणजे आज राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत। पुण्यातील शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचे जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या रॅलीसाठी राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। दरम्यान ते आता पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं लक्ष जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घेतली होती, जे त्यांचा संवाद झाला होता, जी त्यांनी कामे केलेली आहेत त्या कामांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर टीका करण्यासाठी राज ठाकरे कदाचित या ठिकाणी पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे आता राज ठाकरे हे पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे सर्वच लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी स्थानिक नेत्यांकडे जी माहिती मिळाली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांचा जो विरोधी पक्ष आहे तो आता भाजप आहे। त्यामुळे भाजपने ज्या या ठिकाणी घोषणा केलेल्या आहेत किंवा जी विकास कामांचा जो त्यांनी गाजर या ठिकाणी दाखवलेला जो आहे त्याबाबतची या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते पोलखोल करण्याची शक्यता जी आहे ते पत्रकार परिषदेतून करणार आहे। त्यामुळे आता राज ठाकरे काही वेळातच या ठिकाणी पुण्यातील पत्रकार परिषदेला सामोरं जातील आणि काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत जे इलेक्शनच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात त्या गोष्टी या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार असल्याची माहिती मिळत आहे। प्रामुख्याने आता मुख्यमंत्र्यांनी जे घोषणा केलेल्या आहेत किंवा जी माहिती दिलेली आहे किंवा जे प्रचारात त्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडले होते पुणेकरांसमोर त्या मुद्द्यावर राज ठाकरे जे आहेत ते बोलणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अनुभव ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच या संदर्भात वेळोवेळी माहिती जाणून घेऊ। पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।